चला तर आज आपण एकदम हॉटेलसारखीच आलूची भाजी बनवूया, एकदम चमचमीत अशी. तर मी हे छोटे छोटे आलू घेतले, 7-8 उकडून घेतले, त्याचे 2-2 भाग करून घेतले. पाऊण वाटी दही घेतलं, छान फेटून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मी गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद, थोडी कसुरी मेथी, मीठ हे सगळं मिक्स करून घेतलं, छान फेटून घ्यायचं. त्यामध्ये आपण जे उकडलेले आलू घेतले ते याच्यामध्ये टाकून घेतले आणि हे असंच सगळं मिक्स करून आपण हे थोडं 5 मिनिट झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरा मसाला करून घेऊया. थोडंसं खोबरं, काजू, 1 हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सगळं भाजून घेऊन वाटण तयार करून घेतलं. त्याच कढईमध्ये 2 कांदे मस्त बारीक चिरलेले घेतले, ते छान लालसर परतून घ्यायचे. ते परतून झाले की त्यामध्ये टमॅटो घातले 2 छोट्या आकाराचे, हे पण सगळं छान परतून घ्यायचं. आता हे आपल्याला मिक्सरमधून थंड झाल्यानंतर याची पण पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवली, बघू शकता मस्त बारीक झालेलं आहे. कढई गरम करायला तेल घातलं, बटर घातलं थोडंसं, काही खडे मसाले घालूया, हिंग, तेजपान, 2-3 लवंग, 2-3 मिरे, थोडासा दालचिनीचा तुकडा, हे सगळं तेलात परतून घेतलं. थोडीशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. त्यानंतर आपण खोबऱ्याचं वाटण घातलं, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, भाजले धने जिरे पावडर आहे, 1 चमचा बडीशेप पावडर घातला. छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला. टमॅटो कांदा जो मिक्सरमधून काढला ते वाटण घातलं. त्यानंतर मॅगी मसाला घातला 1 चमचा, कसुरी मेथी घातली, चवीनुसार मीठ घातलं. छान तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलेला आहे मसाला. मिक्सरचं भांडं विसळून हे पाणी घातलं थोडंसं आणि आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. पुन्हा तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घेतला. जे आपण बटाट्याला दही वगैरे मसाला लावून ठेवले ते घातलं, ते पण छान मिक्स करून घेतलं. त्याला पण छान तेल सुटू दिलं पूर्ण मसाल्याचं. आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. यामध्ये आपण थोडेसे गावरान टमाटे वापरले, त्यामुळं थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालते. एक 5-6 मिनिट मंद गॅसवरती मस्त भाजी शिजवून घ्यायची. कढई खाली उतरून घेतली, वरतून थोडीशी कोथिंबीर घातली. एकदम हॉटेलसारखी मस्त चमचमीत अशी ही आलू भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.